या विश्वाला निर्माताच नाही असं म्हणणारा एक वर्ग आला. त्यावेळेला एका तत्ववेत्याने असं सांगितलं, एक सुंदर अशा प्रकारचं निसर्गरम्य चित्र तयार केलं त्यांनी, हाताने स्वतः चित्रकार होता तो. असं सुंदर चित्र निर्माण केलं आणि टेबलावरती ठेवलं. जो शास्त्रज्ञ होता की याचा निर्माता कोणी नाही त्याला सांगितलं, त्यांनी त्याच्या टेबलावरती त्यांनी ठेवून दिलं. ते बाहेरून आल्यानंतर त्यांनी त्या टेबलावर बसल्याबरोबर ते निसर्गरम्य अशा प्रकारचं चित्र त्याला पाहण्यात आलं आणि खूप स्तुती करायला सुरुवात केली की खूपच सुंदर चित्र केलं होतं. पण कशाचं? देवाचं नाही, साधूचं नाही, संताचं नाही, कुणाचं नाही. कशाचं? डोंगर, पाणी, दरी, अमुक तमुक सगळं काय असेल ते हे असं निसर्ग चित्र तयार केलं आणि ते समोर ठेवलेलं. त्यांनी पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला, आल्हाद वाटला, खूप स्तुती करायला सुरुवात केली. आणि हे कोणी केलं असेल हे निर्माण? म्हणले किती सुंदर काढलंय चित्र, कोणी काढलं असेल? हे दुसरे आले तत्ववेत्ते, त्यांनी सांगितलं काही नाही, कोणी काढलंच नाही. म्हणजे कसं काय काढलं नाही? नाही म्हणले. मग म्हणले इथं कागद होता, तिथं पेन होता, तो पेनाच्या मनात आलं, पेन निघला आणि पेनाने स्वतःच ते रेखाटलंय. पटतंय का तुम्हाला हे? नाही. त्याला पटल नाही तर नाही पटल, तुम्हाला पटतंय का? आत्ताच्या या सांप्रत युगामध्ये, विज्ञान युगामध्ये पेन उचलला आणि आपोआपच लिहून गेला. चमत्कार तर नको आहेत तुम्हाला. हे पटेल का कोणाला? हे पटणार नाही. ते मला असं कुठं होत असतं का? पेन कुठं स्वतः येऊन आणि ती रेखाटून कुठं चित्र निर्माण होत असतं का? त्याला कोणीतरी रेखाटणारा लागतो. म्हणले हे जर रेखाटणारा लागत असेल तर या विश्वाच्या निर्मितीला रेखाटणारा एकले न कंठेची म्हणून या येणे